शांत नारे जाय रे पुढे बस तुझं ना काय रे नको जाय पुढे बस नको मग शांत बस
राहाल, त्याच्यानंतर काय सांगता चांगल्या प्रकारे शिक्षण अवेलेबल नाही राहत. त्याच्यामुळे आपण शहरामध्ये लोक आपल्याला क्लासेस देतात, तिथं गावामध्ये आपल्याला क्लासेस घेतले जातात. त्यामध्ये खूप शहरामध्ये लोक येतात गावामध्ये, पण त्याच्यामुळे काय होतं ते सोबत पडतात आणि शहरामध्ये मोठमोठे बिल्डिंग राहतातच, पण त्याच्यासोबत सोबत पडल्याने वाढतात. जे आपल्या गावाकडचे जे लोक आहेत ते तुम्ही बघा, नातं कोणी असेल तर त्या तिथं लोक सोबत पडल्याने राहतात ना, तुम्ही पाहिजे ते राहतात एकदम लहान वस्तीमध्ये राहत असतात. मुंबई बघा, सुरत बघा, त्या ठिकाणी ते जॉबसाठी जातात, पण एकदम त्यांच्या आजूबाजूचा परिसर राहतो, एकदम छोट्या शहरामध्ये ते पासामध्ये राहतात आणि दिवसभर काम करतात, पण ते काय जॉबसाठी जातात. त्याच्यामुळे त्याच्यानंतर शहरामध्ये मोठमोठ्या कंपन्या राहतात आणि प्रदूषण वाढल्यामुळे आपल्याला इंटरनेटची खराब होते आणि शहरातील लोक जास्त प्रमाणात जगू नाही शकत. शहरामध्ये खूप सोयी राहतात, पण त्या सोयी आपलं शरीर ही चांगल्या प्रकारे काम नाही करत प्रदूषणामुळे. शहरामध्ये खूप पैसा राहतो, पण आपले लोक नाही राहत शहरामध्ये. आपण कुणाला आपल्या गोष्टी शेअर नाही करू शकत, सर्व लोक बिझी राहतात. प्रश्न घे. खूप साऱ्या वस्तू राहतात, जसे की आता गावामध्ये आपल्याला खूप काय वस्तू भेटत नाही, पण शहरामध्ये आपण मॉलमध्ये गेलो की आपल्याला जे जे पाहिजे ते भेटतं. काय सांगतात काय वस्तू भेटतात, पण त्यांच्यासाठी खूप काही वस्तू पाहिजे. मोबाईल राहतो, टीव्ही राहते, इंटरनेट राहतो, गावामध्ये इंटरनेट राहतो, त्याच्यानंतर गावामध्ये आपण इंग्लिश बोलायला शिकू शकतो. गावामध्ये आणि गावाचे लोक शहरामध्ये गेले आणि म्हणून त्यांची पारिवारिक आर्थिक जीवन हे बदलले. गावातील लोक शहरामध्ये आले आणि म्हणून त्यांचे उद्योगधंदेही चेंज झाले. पूर्वीचे लोक जेव्हा शेती करायचे तेव्हा फक्त नॅचरल राहायचे की पाऊस पडेल आणि आपल्याला शाळा टाकायचे, पण आता तसं नाही. आपण काही पाणी देऊ शकतो, मोटर वगैरे लावू शकतो आणि म्हणजे आपल्याला बदललेला आहे. कारखाने सुरू झाले आहेत, पण आपण पूर्वीचे लोक फक्त शेती करत राहायचे, पण आता आपण दुसऱ्याचं दुकान टाकू शकतो, आपण भाजीपाल्याचं दुकान टाकतो. त्याच्यामुळे आपल्याला आर्थिक स्थितीमध्ये मदत होते. पूर्वीचे लोक फक्त पहिले शेती करायचे आणि म्हणजे कॅश व्यवहार करायचे, पण आता सर्व काही ऑनलाईन झालेलं आहे. आपण पेमेंट ऑनलाईन म्हणजे हे काय आपलं आर्थिक जीवन बदललेलं आहे ना. पूर्वीचे लोक कसं होतं, फक्त हातात पैसे द्यायचे, आता कसं करायचे दर्शना. प्रश्न घे. आणि आताच्या लोकांची वाढलेली आहे. आता लोकांना बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, कपडे पाहिजे, काही लोकांची गरज वाढलेली आहे, लोकांची इच्छा वाढलेली आहे आणि म्हणून लोकांना पैसे कमवण्याची इच्छा होते, कारण त्यांना चांगल्या प्रकारे सांगून आणि म्हणून लोकांच्या आर्थिक जीवन आणि लोकांची जीवनशैली बदललेली आहे. लोकांचा खर्च बदलले वाढलेला आहे. तुम्ही गावाकडचे लोक एवढं बदलत नाही आणि आपला भारत देश हा बदललेला आहे, चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे. लोकांचं आर्थिक जीवन हे चेंज झालेलं आहे.
Thank you.